नमस्कार. आता आपल्या सर्वेइंग अँड लेबलिंग या सब्जेक्ट्सवरच्या व्हिडिओ सिरीजमध्ये हा जो व्हिडिओ आहे आजचा, हा लेबलिंग हा टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. लेबलिंग म्हणजे काय, नक्की लेवलचा अर्थ काय, आणि आपल्याला तो आपल्या कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात कशा रीतीने कामात येतो आणि तो किती महत्वाचा आहे, याला आपण थोडंसं सोप्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून थोडंसं जे एक अट्रॅक्शन असतं. पुष्कळ वेळेला सर्वेयर्स लोक आपण बघत असतो की जे काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन त्याच्यातनं काही रिडिंग्स किंवा त्याच्यावरनं काही काम करताना दिसतात आपल्याला. तर नॅचरली स्वाभाविकरित्या आपल्याला वाटतं किंवा याच्यामध्ये काय आहे, कोणतं असं टेक्निक आहे किंवा या गोष्टीतनं कशाचा उलगडा होतो, काय याचा उपयोग आहे, हे थोडंसं आपण एक कुतूहलाने बघत असतो. पण आपण ज्या वेळेला याचा थोडासा सिम्प्लिफाईड रीतीने अभ्यास करू आणि या गोष्टींना समजून घेऊ, त्यावेळेला मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा याचं एकदा प्रिन्सिपल लक्षात आलं तर तुम्हाला सुद्धा हा विषय फार सोपा आणि इंटरेस्टिंग वाटेल. आणि त्याबद्दलचं थोडासा पुढचा अभ्यास किंवा त्याच्याबद्दलची आणखीन अधिक टेक्निकल जाणकारी ही तुम्हाला घ्यायला त्याच्यामुळे फार सोयीचं होईल आणि तुमचा ज्यात इंटरेस्ट वाढेल. तर अशा दृष्टीने आपण हा जो लेबलिंग टॉपिक आहे हा आपण आज डिस्कस करू. तर लेबलिंगची टेक्निकल जर आपण डेफिनेशन पाहिली, तर लेबलिंग is a branch of surveying the project of which is to establish or verify or measure the height of specified points or relative to a datum. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण जो सर्वेइंग बद्दलचा अभ्यास केला, जसं की चेन अँड क्रॉसटाफ सर्वे, चेन अँड प्रिझमॅटिक सर्वे, त्यामध्ये किंवा प्लेन टेबल सर्वे, याच्यात आपण काय करत होतो की जमिनीच्या शेपचा, त्याचं आकारमान, त्याच्यातले प्रत्येक ऑब्जेक्ट्स, त्याच्या रिलेटिव्ह पोझिशन्स, त्याच्याबद्दल आपण माहिती घेत होतो, डाटा कलेक्ट करत होतो, त्याचे मेजरमेंट्स घेत होतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हाईट. कोणतं खाली आहे, कोणतं वर आहे, याच्याबद्दल आपला कन्सर्न नव्हता. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपला त्याचा एरिया किती आहे, त्याचा शेप कसा आहे, कोणते कोणत्या ऑब्जेक्टचं आपापसातलं डायमेन्शन म्हणजे इंटरनल त्याचे पोझिशन्स, या गोष्ट कशा आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वेनी आपण ते प्लॉट करत होतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचा खाली वर असण्याचं नेचर. कुठे एखादा खोल दरी सारखा, एखादा व्हॅली, एखादं हाईटची टेकडी आहे किंवा एखादा पोर्शन स्लोपिंग मध्ये चाललाय, या गोष्टींचा आपल्याला कन्सर्न नव्हता. आपण फक्त एरियाच्या कन्सर्न मध्ये होतो, टू डायमेन्शन. आता लेवलिंग मध्ये विषय आहे तुमच्या अंड्युलेशन्सचा किंवा एका त्याचं एलिव्हेशन, खाली वर कुठल्या पद्धतीत आहे. जसं तुम्ही इथे पाहाल की ऑब्जेक्ट विच इज टू एस्टॅब्लिश ऑर व्हेरीफाय ऑर मेजर द हाईट ऑफ स्पेसिफाईड पॉइंट्स, म्हणजे प्रत्येक जमिनीवरचे जे कोणते पॉइंट्स आहेत किंवा स्टेशन्स आहेत, त्याची हाईट रिलेटिव्ह टू ए डेटम. डेटम म्हणजे एक फिक्स पॉइंट, एखादा ठरवलेला ऑब्जेक्ट, ज्याला की आपण आपल्या टेक्निकल टर्म मध्ये किंवा सर्वेच्या टर्म मध्ये म्हणतो बेंचमार्क. आपण पुढे येणार आहोत त्याच्यावर टर्मिनॉलॉजी किंवा हे बघताना. तर याच्या रिस्पेक्टमध्ये एखादा जर आपला समजा बेंचमार्क असेल, दिस इज बेंचमार्क आणि दिस इज द ग्राउंड, तर या ग्राउंडच्या या पॉइंटची हाईट या बेंचमार्क पासून किती, हा पॉइंटची या पॉइंटची हाईट या बेंचमार्क पासून किती, ही बेंचमार्कची समजा लेवल असेल, लेवल, ही दिस इज लेवल. तर या प्रत्येक पॉइंटची, रिलेटिव्ह पॉइंटची या बेंचमार्क पासूनची हाईट काय येते, याला आपण म्हणतो, याचा स्टडी करणं किंवा ते नोट करणं, दॅट इज लेवलिंग. तर जनरली हा जो बेंचमार्क पासून ही जी लेवल असते, याला आपण, ही लेवल म्हणजे एक
पॅरलल टू हॉरिझॉन ज्याला आपण म्हणता येईल, किंवा थोडक्यात जर तुम्ही विचार केला की आपण जर एखाद्या याच्यात पाणी साचलेलं पाहिलं, किंवा एखाद्या स्लोपिंग पॉटमध्ये स्विमिंग पूल पाहता तुम्ही, स्विमिंग पूलचा शेप असा असतो जनरली, अशा अशा शेपमध्ये स्विमिंग पूल असतो. एका बाजूला डीप एंड असतो, एका बाजूला शॅलो एंड असतो. पण वरती जे पाणी असतं याच्यात, हे पाणी जरी खालचा बॉटम स्लोप मध्ये असला तरी हे पाणी लेवलमध्ये असतं. तर थोडक्यात याची डेफिनेशन आपल्याला अशी ठरवता येईल की वॉटर सरफेस इज द लेवल सरफेस. पाणी ज्या सरफेसमध्ये, का पाणी कधी असं स्लोपिंग मध्ये थांबणार नाही, यू विल नेव्हर सी. पाणी हे नेहमीच लेवलमध्ये राहील इरिस्पेक्टिव्ह ऑफ बॉटम पोर्शन. बॉटम कसाही असला तरी पाणी नेहमी लेवलमध्ये राहतं. अँड धिस लेवल वी कॉल्ड एज ए पॅरलेल टू हॉरिझॉन, इट इज लेवल सरफेस. आणि हाच फंडा, हीच टर्मिनॉलॉजी आपण आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये लेवलिंग करता वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपण जे नॉर्मली लेवल ज्या पाहतो त्या दोन पद्धतीची असतात. एक म्हणजे वन इज वॉटर लेवल. ही आपली कन्व्हेन्शनल आणि ट्रेडिशनल मेथड आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं की पाणी हे नेहमी एका लेवलमध्येच स्थिर राहतं, पाणी कधी स्लोपिंग मध्ये राहत नाही. म्हणजे पाण्याच्या एका एंडची लेवल आणि दुसऱ्या एंडची लेवल, लेवल म्हणजे टॉप, टॉप सरफेस ऑफ धिस, समजा जर मोठा एरिया असेल तर या एरियाची जी काय टॉपला सरफेस आहे, आणि या एरियाचा इथल्या इकडच्या भागाचा टॉपचा सरफेस, हे दोन सरफेस याला आपण म्हणतो लेवल. दिस इज वन लेवल, दिस इज पॅरलल टू हॉरिझॉन. पृथ्वीच्या क्षितिजाला समांतर पातळी, दॅट इज लेवल. तर अशा पद्धतीने पाणी हे एक साधन आहे की विच विल रिमेन ऑलवेज इन हॉरिझॉन्टल लेवल. म्हणून याचा वापर आपण करतो आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. एक वॉटर लेवलच्या माध्यमातून आपण लेवल काढतो, आणि दुसरी मेकॅनिकली किंवा थोडं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, दॅट इज ऑटो लेवल. या दोन पद्धतीचा आपण उपयोग करत असतो लेवलिंग काढण्याकरता किंवा लेवलिंगचा अभ्यास करण्याकरता. ही वॉटर लेवल, दिस इज मोस्ट कॉमन ट्रेडिशनल मेथड. तुम्ही सगळ्या लोकांनी ऑब्झर्व केलं असेल किंवा बहुतेक बिल्डिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ही ट्यूब आहे, दिस इज ट्यूब. आणि या ट्यूब मध्ये, दिस इज ट्यूब, या ट्यूब मध्ये पाणी भरलेलं आहे. तर जेव्हा आपण पाहतो की ट्यूबची लेवल वॉट एव्हर मे बी, ट्यूबची लेवल आपण कशी जरी राहिली तर याच्यात जर पाणी भरलं तर या पाण्याची जी लेवल राहणार आहे दॅट विल बी रिमेन इन हॉरिझॉन्टल लेवल. आत्ताच आपण पाहिलं याच्यातलं पाणी, ही ट्यूब इकडे भले जास्त लेंथची जरी असेल, इफ दिस इज मोर हाईट, इकडे समजा याची लेंथ जास्त आहे, इकडे लेंथ कमी आहे, तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस लेंथ याच्यातलं जे पाणी भरलेलं आहे हे दोन एंडला एकाच लेवलला राहील. आत्ताच आपण ते प्रिन्सिपल पाहिलं. म्हणून या एंडची जी लेवल आहे द सेम विल बी लेवल ऍट धिस एंड. म्हणूनच इथे तुम्ही पाहताय की इथे पाण्याची जी लेवल दिसते आहे ही सेम पाण्याची लेवल इथे राहणार आहे. आता याच्यात ते पाण्याची लेवल हे दिसत नाही, पण इथे इथे जर समजा पाण्याची लेवल टॉप इथे राहिला असता तर पाण्याच्या टॉपचा लेवल इथे राहील. म्हणजे दिस विल बी ऑलवेज इन सेम लेवल. तर याचा वापर करून आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये लेवल ट्रान्सफर करतो. म्हणजे इथे जर एखादा मार्किंग असेल तर या मार्किंगला आपण पाण्याचा टॉप लेवल मिळवतो, आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे पाण्याचा टॉप लेवल असेल तिथे आपण मार्किंग करतो. तर याचा अर्थ ही लेवल अँड ही लेवल दिस इज सेम लेवल. जसं तुम्ही इथे पाहता की ग्राउंड खाली स्लोप मध्ये गेलेला आहे, दिस इज इन स्लोपिंग ग्राउंड, दिस इज स्लोपिंग ग्राउंड. पण जर आपण लेवल इथे मार्क केली तर दिस विल बी सेम लेवल. इथे जर समजा डिस्टन्स 2 फूट येत असेल तर होऊ शकतं इथे डिस्टन्स जमिनीपासून 3 फूट येईल, बट दिस विल बी, दिस 2 पॉइंट विल बी ऍट द सेम लेवल. तर अशा प्रकारे ट्रेडिशनली किंवा कन्व्हेन्शनली आपण ही वॉटर लेवल म्हणजे ट्यूब, वॉटर ट्यूब किंवा लेवल पाईप ज्याला आपण म्हणतो आपल्या कन्स्ट्रक्शन भाषेमध्ये लेवल पाईप, तर या लेवल पाईपचा अशा रीतीने उपयोग करून आपण लेवल ट्रान्सफर करतो किंवा कॅल्क्युलेट करतो किंवा त्याचा आपण लेवलच्या संदर्भात उपयोग करतो.
पण ही झाली एक ट्रेडिशनल मेथड किंवा छोट्या कामाकरता. याला लिमिटेशन्स आहेत. जर एरिया खूप मोठा असेल, एखादा मोठं फील्ड असेल, शेत असेल, तर या लेवल पाईप जास्तीत जास्त 20-25 फुटाचं येतो. त्याच्यातला एक भाग 10 फुटाचा आणि एक भाग 25 फुटाचा जरी असेल तरी तो कर पोर्शन मध्ये जाईल. तर हे जास्तीत जास्त तुम्ही 10-20 फुटापर्यंत हे डिस्टन्स तुम्ही लेवल फिरवू शकता. तर या 10-20 फुटाचं डिस्टन्स जर फिरवत राहिलो लेवल, तर जर समजा खूप मोठा एरिया असेल तर इतक्या लांबपर्यंत लेवल फिरवणं लेवल पाईपनी शक्य होणार नाही. इट विल बी ए टीडीएस जॉब. त्याला खूप वेळ सुद्धा लागेल. आणि दुसरी गोष्ट वेळेपेक्षाही महत्वाची, की याच्यात जर पहिल्या याच्यात एरर आला, इथून या लेवल पासून ही लेवल ट्रान्सफर करताना समजा 5 चा एरर आला, तर हा एरर क्युम्युलेटिव्ह होत जातो. म्हणजे हा 5 चा एरर पुन्हा इथून दुसरीकडे ट्रान्सफर होऊन पुन्हा 5 चा, असा 10 चा, समजा तुमच्या लेवल पाईप मध्ये किंवा मार्किंग करण्यामध्ये 5-5 चा फरक होत गेला, तर असं जर तुम्ही 20 वेळेला लेवल ट्रान्सफर केल्या, तर तो जवळपास 10 सेंटीमीटरचा फरक पडू शकतो. सो दिस विल बी क्युम्युलेटिव्ह एरर, टीडीएस जॉब. एखाद वेळेला काही ऑब्जेक्टमुळे हा लेवल पाईप दबला किंवा काही त्याच्यावर एखाद्या ऑब्जेक्ट खाली आला किंवा इन एनी बाय एनी रिझन ही लेवल जर डिस्टर्ब राहिली, तर तुमची लेवल ट्रान्सफर होताना प्रॉब्लेम येऊ शकतो, एरर येऊ शकतो. आणि म्हणून याला लिमिटेशन्स आहे. एका छोट्या बिल्डिंग करता ठीक आहे, जिथल्या तिथे लेवल फिरवायच्या आहे थोड्याशा 2-4-5 कॉलमवर. सो इन दॅट केस धिस लेवल पाईप कॅन बी यूज अँड इट इज कन्व्हिनियंट ऑल्सो. बट फॉर लार्ज फील्ड किंवा आपण जसं सर्वेचा विचार करतोय, तर सर्वेमध्ये फार मोठ्या एरियाचं जर आपल्याला लेवलिंग काढायचे आहे, किंवा जशी आता मी तुम्हाला पॉइंट सांगितले की एक मोठ्या याच्यावर जमिनीच्या याच्यावर एक जे काय स्टेशन्स आहेत किंवा त्या स्टेशन्सचे प्रत्येक याच्या जर लेवल्स काढायचे आहे, सो दिस इज नॉट द कन्व्हिनियंट मेथड. मग याच्याकरता आपण येतो आपल्या ऑटो लेवलच्या पार्टवर. दॅट इज ऑटो लेवल. ऑटो लेवल म्हणजे मशीननी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत. दिस इज ऑटो लेवल. या ऑटो लेवलचे 3 कॉम्पोनंट्स आहेत. देर आर 3 कॉम्पोनंट्स इन दिस ऑटो लेवल. याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंट. दिस इज इन्स्ट्रुमेंट. हे एक मुख्य इन्स्ट्रुमेंट आहे की ज्यांनी आपण लेवल घेतो किंवा ट्रान्सफर करतो किंवा आपण याचा उपयोग करतो. हे इन्स्ट्रुमेंट लागण्यासाठी दिस इज ट्रायपॉड स्टँड. हे इन्स्ट्रुमेंट या स्टँडवर फिट होतं. जसं तुम्ही या पिक्चर मध्ये बघता, इथे हा स्टँड आहे. दिस इज स्टँड अप टू हिअर. हा स्टँडचा बेस आहे, टॉपचा बेस. आणि या बेसवर हे इन्स्ट्रुमेंट फिट केलेलं आहे. दिस इज द इन्स्ट्रुमेंट फिटेड ऑन दिस स्टँड. सो स्टँड इज द बेस. वापरण्याकरता लागायचं स्टँड, त्याच्यावर हे इन्स्ट्रुमेंट फिट केलं जातं. आणि दिस इज स्टाफ. स्टाफ म्हणजे एक मोठ्या प्रमाणातली स्केलच असते, ज्याच्यावर रिडिंग मार्क केलेले असतात. आणि उद्देश हा असतो की ज्या वेळेला आपण याच्यावर हे इन्स्ट्रुमेंट फिट करतो आणि हे फिट करून याच्यातनं आपण ज्या वेळेला बघतो, या आयपीस मधनं इकडे बघतो, त्यावेळेला ज्या ठिकाणची लेवल घ्यायची असते त्या ठिकाणी हा स्टाफ, हा टेलिस्कोपिक स्टाफ आहे. म्हणजे हा उघडला जातो आणि त्याच्यावरचे मग रिडिंग घेता येतात. तर अशा पद्धतीने हे 3 याचे ऍक्सेसरीज आहेत. जसं म्हणाल की दिस इज मेन इन्स्ट्रुमेंट, दिस इज मेन इन्स्ट्रुमेंट, दिस इज ट्रायपॉड स्टँड. या स्टँडवर इन्स्ट्रुमेंट फिट होतं. आणि मार्किंग किंवा रिडिंग घेण्यासाठी हा एक स्टाफ, म्हणजे एक स्केलच आहे एक प्रकारे, ज्याच्यावर मीटरमध्ये मार्किंग केलेले असतात. तर जिथली लेवल घ्यायची आहे तिथे हा स्टाफ उभा केला जातो आणि या इन्स्ट्रुमेंटच्या थ्रू रिडिंग घेतल्या जातात. हाऊ इट ऑपरेट्स किंवा याचं फंक्शनिंग कसं होतं हे आपण बघणार आहोत. पण बेसिकली ऑटो लेवल बद्दल या 3 गोष्टी या तुम्हाला माहिती झाल्या. दिस इज इन्स्ट्रुमेंट, दिस इज ट्रायपॉड स्टँड अँड दिस इज स्टाफ. आता आपण थोडं पुढे चलो. एकेकाबद्दल आपण जर समजा थोडीशी डिटेल माहिती घ्यायची म्हटलं, तर हा इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे एक टेलिस्कोप आहे, ज्याच्यामधनं आपण लांबच बघू शकतो.
बघायचं काय आहे आपल्याला? आपल्याला बघायचं आहे या स्टाफवरचं रिडिंग. जसं तुम्ही बघताय की हा स्टाफ आहे, दिस इज स्टाफ, आणि या स्टाफवर हे मार्किंग केलेले आहे. हे ज्या काळ्या तुम्हाला रेषा दिसतात आहेत छोट्या, हे स्टाफवरचं मार्किंग आहे. ज्या पोझिशनमध्ये आपल्याला रिडिंग घ्यायचं असतं तिथे हा स्टाफ व्हर्टिकली उभा केला जातो. वन पर्सन, एक माणूस तिथे त्या पोझिशनला, जिथली आपल्याला लेवल हवी आहे त्या पोझिशनला हा स्टाफ घेऊन उभा राहतो. आणि एक पर्सन जो स्टँडवर, ज्याला आपण म्हणतो स्टेशन, त्या स्टँडवर हे इन्स्ट्रुमेंट लावून तिथून रिडिंग घेतो. तर रिडिंग घेणं इज द पर्पज. तर त्याच्याकरता हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. इथे आहे आयपीस. आयपीस म्हणजे ज्याच्यातनं आपण बघतो, ज्याच्यातनं आपण समोरच्या डायरेक्शनला बघतो, दॅट इज आयपीस. त्याच्यानंतर दिस इज फोकसिंग स्क्रू. फोकसिंग स्क्रू मध्ये काय आहे? इथे आहे लेन्स. दिस इज लेन्स. तर जेव्हा तुम्ही आयपीस मधनं बघता त्यावेळेला लेन्समुळे तुम्हाला समोरचं दिसण्याची क्लॅरिटी नसते. तुम्हाला किती समोरचं बघायचं आहे हे माहिती नसतं. काही वेळेला, एखाद वेळेला स्टाफ खूप लांबच्या डिस्टन्सवर असू शकतो, काही वेळेला स्टाफ एकदम जवळच्या डिस्टन्सवर असू शकतो. तर जसं चष्म्याचं असतं की तुम्हाला एका सर्टन पोझिशनलाच तुम्हाला रिडिंग बरोबर करता येतं. अदरवाईज तुम्ही फार दूर धरलं तरी तुम्हाला वाचता येत नाही, तुम्ही फार जवळ धरलं तरी वाचता येत नाही. तर त्याच्याकरता काय करतो आपण? आपण ते डिस्टन्स ऍडजस्ट करतो वाचण्याचं. तर सेम थिंग इथे आपण काय करतोय, इथे ते डिस्टन्स आपण ऍडजस्ट करतोय. स्टाफचं लोकेशन तर फिक्स आहे, पण ते जेव्हा आपल्याला क्लिअर दिसत नाही त्यावेळेला हा फोकसिंग स्क्रू ने आपण फोकल लेंथ ऍडजस्ट करून तो स्टाफ आपल्याला क्लिअर दिसेल अशा रीतीने आपण हा फोकसिंग स्क्रू फिरवून स्टाफचं क्लिअर इमेज घेतो. म्हणजे हा स्क्रू फिरवल्याने तुम्हाला पहिले तर एकदम धुंदल दिसत असेल की काहीच दिसत नाहीये. जसा जसा तुम्ही स्क्रू फिरवाल किंवा हे नॉब फिरवाल तसं तसं तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल. दूरचं जवळचं जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला तो नॉब फिरवून यू कॅन हॅव अ क्लॅरिटी ऑफ स्टाफ रिडिंग. तर हा स्क्रू जो आहे किंवा हा नॉब जो आहे याने स्टाफची क्लॅरिटी केल्या जाते. त्याच्यानंतर दिस इज ऑब्जेक्ट ग्लास, म्हणजे तेच लेन्स. याच्यामध्ये समोर एक पांढरा, इथे या फेसला एक व्हाईट पेपर धरला जातो, आणि व्हाईट पेपर धरल्यानंतर आयपीस मधनं बघितलं जातं. त्यावेळेला हा सर्कल ज्या वेळेला दिसतो व्हाईट कलरचा, कारण व्हाईट पेपर धरल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला असे हेअर्स दिसतात, अशा टाईपचे हेअर्स दिसतात. हे हेअर्स सुद्धा आपल्याला शार्प दिसले पाहिजे आणि क्लॅरिटी आली पाहिजे, कारण या हेअरला जिथे हे मॅच होईल, या हेअरला जी रिडिंग मॅच होईल, तुम्हाला क्रॉसटॉप पण दिसणार आहे आणि हे हेअर पण दिसणार आहे. तर याचा जो मधला हेअर आहे इथे जे रिडिंग मॅच होईल ते रिडिंग आपल्याला नोट करायचं असतं. सो दॅट्स वाय हा आयपीस फिरवून ह्या हेअरची पण क्लॅरिटी आणली जाते. दिस इज ऑल्सो रोटेबल. हा आयपीस सेट केला जातो फिरवून, की जेणेकरून तुम्हाला हे जे हेअर्स आहेत हे ब्लर दिसणार नाही, एकदम क्लिअर दिसतील. तर या फोकसिंग स्क्रूनी तुम्ही स्टाफचं रिडिंग क्लिअर कराल, आयपीस फिरवून तुम्ही या हेअरची क्लॅरिटी आणाल, म्हणजे दोन्ही तुम्हाला आता क्लिअर दिसत आहे. हेअरही क्लिअर दिसतात आहे आणि स्टाफही क्लिअर दिसणार आहे. हेअर याच्यासाठी आहे की जिथे क्रॉस स्टाफला हा हेअर क्रॉस होतो तिथे ते रिडिंग तुमचं असतं. दॅट इज टू बी नोटेबल रिडिंग. ते रिडिंग नोट करायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही आयपीस, फोकसिंग स्क्रू, ऑब्जेक्ट ग्लास, त्याच्यानंतर दिस इज कंपॉस. कंपॉस मध्ये म्हणजे 360 डिग्रीचं मार्किंग असतं. तुम्हाला किती डिग्री अँगलने हे रोटेट करताय हे याच्यावरून लक्षात येतं. तुम्ही जर 0 सेट केला आणि इन्स्ट्रुमेंट फिरवलं, दिस इज रोटेबल फ्रॉम हिअर, इथून हे गोल फिरू शकतं 360 डिग्री मध्ये पूर्ण गोल. तर तुम्ही किती अँगल मध्ये फिरवताय हे या कंपॉसवरून आपण समजू शकतो. ऍक्च्युली लेवलिंग मध्ये याचं काम पडत नाही, हे सर्वे मध्ये काम पडतं अँगलचं, कारण आपण त्याच्यात इन्क्लुडेड अँगल किंवा आपल्या बॅकसाईड रिडिंग हे वगैरे घेत असतो त्याच्यामध्ये, बॅक बेअरिंग, फोर बेअरिंग. त्यावेळेला याचा उपयोग होऊ शकतो, बट नॉट इन केस ऑफ लेवलिंग. लेवलिंग मध्ये या कंपोजचं काम पडत नाही, कारण आपल्याला अँगलची
गरज नाही. आता आपण फक्त बघणार आहे ते व्हर्टिकल हाईट, व्हर्टिकल अंड्युलेशन्स, दॅट इज लेवलिंग. आणि दिस इज बबल स्क्रू. हा इम्पॉर्टंट आहे. बबल ट्यूब, सॉरी, बबल ट्यूब हा इम्पॉर्टंट आहे. ज्या वेळेला तुम्ही इन्स्ट्रुमेंट सेट करताय, दिस इज इन्स्ट्रुमेंट, हे पाहताय तुम्ही की हा जो आहे हा टेलिस्कोप आहे. ही खाली ही डिस्क आहे, दिस इज द डिस्क. आणि मग याला इथे लेवलिंग स्क्रू आहे, इथे लेवलिंग स्क्रू आहे. आणि ही जी डिस्क आहे ही तुमची ही ट्रायपॉड स्टँडवर फिट झालेली आहे, अशा पद्धतीचं आहे. तर ज्या वेळेला याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया हा आहे की तुम्हाला हे ज्या वेळेला एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल राहील त्यावेळेला तुम्ही जे रिडिंग घ्याल ते ॲक्युरेट रिडिंग मिळेल. धिस टेलिस्कोप हॅज टू बी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल, तरच. अदरवाईज जर समजा हा असा टेलिस्कोप असा तिरपा राहिला, इफ तुम्ही असा सेट केला याला, तर याची जी लाईन ऑफ विजन आहे, याची जी लाईन ऑफ विजन आहे ती अशी राहील. मग तुम्ही इकडे स्टाफ घेतला तर तुम्हाला इथे रिडिंग मिळेल, आणि जर तुम्ही इकडचं रिडिंग घेतलं तर ती तुम्हाला खूप जास्त रिडिंग मिळेल. म्हणजे हे लेवलमध्ये नसणार. आता हे लेवलमध्ये दिसत नाही तुम्हाला. हे लेवलमध्ये असण्यासाठी काय आहे, हे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल असणं गरजेचं आहे. आपण एक्झॅक्टली लेवल कशाने पाहतो, तो ट्यूबलाईटनी, ट्यूब लेवलनी, की इथली पाण्याची लेवल आणि इथली पाण्याची लेवल ही एक असली पाहिजे. समजा जर हे तिरपं राहिलं तर पाण्याची लेवल इथे आणि इथे एक राहील का? नाही राहणार. म्हणून दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट की हा जो टेलिस्कोप आहे, हा जो टेलिस्कोप आहे, दिस टेलिस्कोप शुड बी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. आणि हा हॉरिझॉन्टल असण्यासाठी कसं बघायचं हॉरिझॉन्टल आहे की नाही? दिस बबल ट्यूब इज देअर. म्हणजे एक सिंपल आपण स्पिरिट लेवल पाहतो. स्पिरिट लेवलमध्ये एक असा स्लॉट असतो. स्पिरिट लेवलमध्ये दिस इज द स्लॉट, आणि या स्लॉटमध्ये एक बबल असतो. जेव्हा हे इकडे झुकतं तेव्हा बबल इकडे जातो, जेव्हा स्पिरिट लेवल इकडे झुकते तेव्हा बबल इकडे जातो. तुम्ही हे पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हा बबल एक्झॅक्टली सेंटरमध्ये राहतो त्यावेळेला आपण म्हणतो की ही लेवल आहे, स्पिरिट लेवल हे लेवलमध्ये आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा हा एक बबल असा दिला असतो, याच्यामध्ये एक राऊंडमध्ये इथे बबल असायला पाहिजे. हा बबल जर इकडे दिसला, इकडे दिसला, इकडे कुठे दिसला, तर याचा अर्थ जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हा टेलिस्कोप आहे हा लेवलमध्ये नाहीये. म्हणून अवर फर्स्ट टार्गेट इज टू लेवल दिस इन्स्ट्रुमेंट. तर लेवल करण्याचं म्हणजे काय करायचं, हा जो वॉटर लेवल आहे, बबल आहे, हा एक्झॅक्टली या सेंटरमध्ये आला पाहिजे. काही वेळेला याची हाईट थोडी जास्त असल्यामुळे आपण वरून त्याला बघू शकत नाही. म्हणून इथे एक हे पण दिलेलं असतं, मिरर पण दिलेला असतो. या मिरर मधनं आपण बघू शकतो की हा बबल सेंटरमध्ये आहे की नाही. आणि हा बबल सेंटरला करण्यासाठी आपल्याला हे फुटस्क्रूज वापरावे लागतात. हे जे आहेत 3 स्क्रूज, म्हणजे या राऊंड डिस्कवर 3 स्क्रू आहे. दीज आर कॉल्ड फुट स्क्रूज. हे दिसतात, दिस इज वन, दिस इज सेकंड, अँड दिस इज थर्ड. हे 3 फुट स्क्रूज असे 60 डिग्री अँगलमध्ये असतात. आणि हे कमी जास्त करून, टाईट करून किंवा लूज करून, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवून आपल्याला प्रयत्न करायचा असतो की हा बबल सेंटरमध्ये आला पाहिजे. हा बबल सेंटरमध्ये आला की हा टेलिस्कोप पूर्ण 360 डिग्री मध्ये फिरवून पाहावायचा असतो. आणि तो बबल जर सेंटरमध्येच राहिला तर तुमचं इन्स्ट्रुमेंट हे लेवलमध्ये आहे असं समजू शकतो आपण. तर हे सेंटर करण्याची एक पद्धत आहे की जेणेकरून पहिले इन्स्ट्रुमेंट या 2 स्क्रूला पॅरलल ठेवल्या जातं, आणि हे 2 स्क्रू आयदर इनसाइड और आउटसाइड, एकतर असे किंवा असे, एकाच वेळेला सायमल्टेनियसली हे 2 स्क्रू रोटेट करायचे आहे. तर हा तुमचा बबल जो आहे हा थोडा असा येईल किंवा असा येईल, अशा डायरेक्शनला येईल जवळपास. तो आला की मग हे इन्स्ट्रुमेंट व्हर्टिकल पोझिशनमध्ये करायचं. टेलिस्कोप इन्स्ट्रुमेंट तर फिक्स आहे तुमचं.
हे टेलिस्कोप व्हर्टिकल पोझिशनला करायचं आणि हा स्क्रू फिरवायचा की जेणेकरून हा बबल पुन्हा सेंटरमध्ये येईल. एका कोणत्या डायरेक्शनला फिरवून तो सेंटरमध्ये येतोय ते बघावं लागेल. अकॉर्डिंगली असं 2 वेळा किंवा 3 वेळा रिपीट केलं की तुमचा हा जो बबल आहे हा एक्झॅक्टली सेंटरमध्ये राहील. तुम्ही इन्स्ट्रुमेंट किती गोल फिरवलं 360 मध्ये तरी पण तो बबल हलणार नाही. अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज ए लेवल. म्हणजे इन्स्ट्रुमेंट तुमचं लेवलमध्ये झालं आहे, म्हणजे तुमची ही जी पोझिशन आहे ही एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. आणि या हॉरिझॉन्टल पोझिशनमुळेच तुम्हाला स्टाफ तुमचं जिथे कुठे असेल तर तुम्हाला हे रिडिंग वॉटर लेवल प्रमाणे मिळेल, कारण हे एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे. सो धिस लेवलिंग इज इम्पॉर्टंट, लेवलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर हे कशा पद्धतीने करायचं, त्याचा काय पर्पज आहे, प्रत्येक स्क्रूचं काय काम आहे हे आपण बघितलं. आणि अशा रीतीने आपण लेवलिंगचं इन्स्ट्रुमेंट हे सेट केलं. In our next video, we'll see about tripod stand, क्रॉस दी स्टाफ, रीडिंग स्टाफ, आणि तुमचं लेवलिंगसाठी एक आपण सिंपल चार्ट बनवू की जे चार्टने तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या लेवल्स या मेन्शन करू शकाल. दॅट वी विल सी इन नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ.